नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तव कट्ट्यावरती स्पर्धा परीक्षार्थी, विशेषतः पोलीस खात्याची आवड असणारे स्पर्धा परीक्षार्थी, बदलतं पोलीस खातं, पोलिसांच्या अडचणी, पोलिसांच्या समस्या, पोलिसांचं आरोग्य इत्यादी विषयांवरती वास्तववादी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक माननीय श्री प्रवीणजी दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. नमस्कार. आज सरांसोबत आपण स्पर्धा परीक्षेतील जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं जे काही स्वप्न असतं खाकी वर्दी, त्या वर्दीविषयी चर्चा करणार आहोत. पोलीस खात्यामध्ये जे काही पोलीस खातं चालतं कसं, आणि प्रवीण सरांनी आजपर्यंत जे अनुभवलेलं पोलीस खातं आहे, ज्या सुधारणा केलेल्या आहेत, ज्या खात्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु तत्पूर्वी सर या क्षेत्रात आले कसे, पोलीस वर्दी त्यांना मिळाली कशी, आणि एक IPS होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण कसं झालं, इथून आपण त्यांची सुरुवात करूयात. सर, तुम्ही आज रिटायर झालेले आहात, परंतु तो काही मधला काळ आहे, हा मधला काळ आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी सुरुवात महत्त्वाची आहे. खरं तर तुम्ही ज्यावेळेस UPSCची परीक्षा दिली तो काळ खूप जुना होता. त्यावेळेची UPSC आणि आत्ताची UPSC, त्यावेळेचा अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास खूप बदल होता. तुम्ही या क्षेत्रात कसे वळले, नेमके स्पर्धा परीक्षा कशी माहीत झाली तुम्हाला, UPSC कशी माहिती झाली? मी पुण्यामध्ये मराठी शाळेत शिकलो. ओके. माझी शाळा मॉडर्न स्कूल. मॉडर्न स्कूलमध्ये असताना त्यावेळेला इथे टिळक रोडवरती एक महाराष्ट्र मंडळ म्हणून चालवलं जायचं. आणि त्याच्यामध्ये कॅप्टन शिवराम दामले हे त्या मंडळाचे प्रमुख होते. तर त्यावेळेला मी ज्यावेळेला मॅट्रिकला होतो त्या सुमारास त्यांनी एक त्यावेळेच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिला होता की स्पर्धा परीक्षेमध्ये बाकीच्या सर्व राज्यातील मुलं असतात, परंतु मराठी तरुण काही कुठे विशेष जाणवत नाहीत किंवा दिसत नाहीत. आणि म्हणून त्यांनी असं एक आवाहन केलं होतं की मराठी तरुणांनी पुढे यायला पाहिजे आणि ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायला पाहिजे. बरोबर. तो लेख वाचून माझ्या मनावरती बराच परिणाम झाला आणि मी विचार करायला लागलो की जर कॅप्टन दामले असं म्हणतायत तर आपण या परीक्षेला का बसू नये. बरोबर. आणि म्हणून या परीक्षेला बसण्याचं माझ्या मनामध्ये मी ठरवलं. बरं, तुमचं मराठी मीडियममधून तुम्ही सांगितलं की मराठी मीडियममधून शिक्षण झालं होतं. एक अजूनही असा समज आहे की UPSC करायचं असेल तर इंग्लिश आलं पाहिजे किंवा इंग्लिश बॅकग्राऊंड असलं पाहिजे, असं काय आहे का? उलट किंबहुना मी तर असं म्हणेन की ज्या मुलांची त्यांची मातृभाषा असते, तर आपल्याकडे मराठीमध्ये आपण अभ्यास करतो, पण कुठलीही जरी मातृभाषा तुमची जी असेल त्या मातृभाषेमध्ये तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर त्या मुलांची समज ही जास्ती चांगली असते, ज्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतात. बरोबर. तशा प्रकारची समज ज्याला आपण म्हणतो ती समज त्यांना चांगली असते आणि ती चांगली समज असल्यामुळे त्यांना कुठल्याही विषयाचं आकलन हे जास्ती त्वरित होतं. आता आपण म्हणलात की त्यांना इंग्रजी, खरं आहे की ते जे आपल्याला आकलन झालेलं आहे, जे समजलेलं आहे ते आपल्याला शेवटी मांडायला लागतं. बरोबर. सांगायला लागतं. आणि ते सांगण्यासाठीची एक भाषा म्हणून कदाचित हिंदी असेल, कदाचित इंग्रजी असेल, तर त्यात सर्वसाधारणपणे इंग्रजी लागते ही वस्तुस्थिती आहे, खरोखर आहे. पण त्याची तयारी आपल्याला करता येऊ शकते. मराठीमध्ये आपण 10वी 12वी पास झाल्यानंतर त्या पुढची जी काही आपल्याला वर्ष मिळतात त्या वर्षांमध्ये आपण इंग्रजीची तयारी करणं हे महत्त्वाचं आहे. बरोबर. तो विषय मी डोक्यात ठेवला आणि मुद्दाम त्यावेळेला मी कला शाखा निवडली. अच्छा. आणि कला शाखेला गेलो आणि कला शाखेला गेलो असताना मुद्दाम त्या ठिकाणी जी साधारणतः कॉन्व्हेंटमधनं किंवा इंग्रजी मीडियममधनं आलेली मुलं असायची त्यांच्यासाठी हायर इंग्लिश म्हणून असायचं आणि बाकीचे जे विद्यार्थी असायचे त्यांना एक नॉर्मल सर्वसाधारणपणे ज्याला इंग्रजीचा आपण पेपर म्हणतो तसा असायचा. तर मी मुद्दाम तो हायर इंग्रजीचा पेपर घेतला आणि त्यासाठी मला प्रिन्सिपॉल ढवळे किंवा गोखले वगैरे असे त्यावेळचे जे इंग्रजीतले मोठे नाणावलेले असे प्राध्यापक होते, मुद्दाम त्यांच्या वर्गामध्ये मी हजर राहायचो. त्याच्यामध्ये शेक्सपियरची नाटकं किंवा चांगल्या अशा जुन्या जे क्लासिक्स असतात तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या तिथे शिकायला लागायच्या. पण त्या मी घेतल्या, त्याचा अभ्यास सुरू केला आणि त्याशिवाय एक इंग्रजी वर्तमानपत्र रोज मी अभ्यासासारखं अभ्यास करायचो. म्हणजे मला सर्वसाधारणपणे मराठी मुलांना जे काही इंग्रजीची अडचण होती ती अडचण मलाही होती. बरोबर.
मुख्य अडचण काय असते आपली, की आपली शब्दसंपत्ती कमी असते. आपल्याला शब्द माहिती नसतात. शब्द माहिती असले तर ते वापरायचे कसे हे कळत नाही. आपल्याला ते वापरता येत नाहीत, आपण ते व्यक्त करू शकत नाही. तर ती अडचण मात करण्यासाठी म्हणून मी इंग्रजी वर्तमानपत्र आणि शेजारी डिक्शनरी असं घेऊन रोज 2 तास 3 तास बसायचो आणि रोजचं त्यातले जे नवीन शब्द मिळतील ते वाचायचे, घ्यायचे, ते चांगले आकलन करायचे. ते आपल्या डोक्याचा एक ज्याला आपण म्हणतो की पार्ट ऑफ द ब्रेन, तसं आपल्या डोक्याचा एक तो भाग झाला पाहिजे आणि आपण ते शब्द वापरून एखादं वाक्य वापरता आलं पाहिजे किंवा आपल्याला काही लिहिता आलं पाहिजे. तर अशा प्रकारची तयारी करायचो. म्हणजे माध्यम किंवा कुठली शाखा हे UPSCसाठी म्हणा किंवा कुठला अधिकारी होण्यासाठी आडवं येत नाही. अजूनही महाराष्ट्रामध्ये तसं पाहिलं तर UPSCचा टक्का कमी आहे. त्याचं कारण काय असू शकतं? नाही, मुख्य मी असं म्हणेन की आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आपण जितक्या लवकरात लवकर तो निर्णय घेऊ ते फार महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि जर स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यायचा असेल तर असं आहे की आज भारतभर जर आपण पाहिलं तर UPSCतर्फे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांची विश्वासार्हता सगळ्यात जास्ती आहे. त्यांचं जे टाईमटेबल असतं, त्यांचा जो टाईम शेड्यूल असतो त्यात कधी गडबड होत नाही. बरोबर. ते सांगतात त्याच वेळेला परीक्षा होते, ते सांगतात त्याच वेळेला त्याची मुलाखत होते, ते सांगतात त्याच वेळेला त्यांचे निर्णय जाहीर होतात आणि नुसतंच नाही तर तुम्हाला जी काही नेमणूक असेल ती नेमणूकसुद्धा मिळत असते. आणि UPSCचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला केवळ फक्त IAS, IPS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस यापर्यंतच मर्यादित नाही आहेत. तर त्या खूप अशा काही परीक्षा असतात आणि त्या विविध स्तरावरच्या परीक्षा असतात. तर ह्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला भाग घेता येऊ शकतो. अगदी तुम्ही 12वी झालेला मुलगासुद्धा भाग घेऊ शकतो, ग्रॅज्युएट झालेलासुद्धा मुलगा भाग घेऊ शकतो, किंवा त्याच्यानंतरचा पोस्ट ग्रॅज्युएट असेल तोही घेऊ शकतो. बरोबर. आत्ता सध्या आपण जर महाराष्ट्रात पाहिलं तर लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत स्पर्धा परीक्षेचा, विशेषतः MPSCचा. लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत पण जागा तेवढ्या निघत नाही आहेत किंवा पोस्ट तेवढ्या नाही आहेत. परंतु येणाऱ्यांची संख्या जास्त आहे, बाहेर पडायला कुणीच तयार नाही आहे. काय सल्ला द्यायला विद्यार्थ्याला? कारण अजून 10-10 वर्षापासून अभ्यास करणारे सुद्धा विद्यार्थी अभ्यास करतायत आणि त्याच आशेवरती बसले आहेत की मला मी कुठली तरी पोस्ट घेऊन जाईल. अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? नाही, मी त्यांना हे सुचवीन की आपण किंबहुना शाळांमध्ये जे आज आपला अभ्यास सोपा करण्याच्या नावाखाली त्यांना फक्त एक टेक्स्टबुक, त्यांना जे काही सांगितलेलं पुस्तक असेल त्या पुस्तकापर्यंतच मर्यादित फक्त त्यांनी अभ्यास करायचा, हा जो काही प्रकार पालकांच्या दबावामुळे, शिक्षकांच्यामुळे किंवा एकंदर समाजाच्या दबावामुळे जो निर्माण झालेला आहे त्यामुळे ॲक्च्युली आपल्या मुलांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. बरोबर. जेवढं तुम्ही मुलांना मोठ्या प्रमाणात हे वाचन करायला प्रवृत्त कराल, जेवढे त्यांना विविध विषय, विविध पुस्तकं वाचायला द्याल, जेवढी उत्तमोत्तम पुस्तकं ते वाचतील तेवढं त्यांचं आकलन चांगलं होतं. तुम्ही फक्त त्यांची जर संपूर्ण क्षमता ही एखाद्या क्रमिक पुस्तकापर्यंतच मर्यादित ठेवलीत तर त्याच्यापेक्षा पलीकडे फार मोठं काही वाचण्यासारखं आहे हे उपलब्ध असूनसुद्धा त्यांना ते मिळत नाही. बरोबर. आणि त्यातून त्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आपण करत असतो. पूर्वी आपल्याला कल्पना आहे की ही अशी क्रमिक पुस्तकं फार कमी असायची. जी पूर्वीची मुलं त्यावेळची वफा असायची, फार पूर्वी त्याला व्हर्नॅक्युलर फायनल म्हणायचं, म्हणजे 7वीचीच परीक्षा असायची. त्या वफा असेल किंवा मॅट्रिक असेल तर ह्याला कुठल्याही प्रकारची टेक्स्टबुक्स नसायची. मग काय असायचं त्याला? तर समजा एक संस्कृत विषय असेल तर संस्कृत विषयावरती जी काही नाटकं असतील, काव्य असतील, इतर काही अजून उपलब्ध साहित्य असेल ते सगळं आपल्याला अभ्यास करायला लागायचं. इंग्रजी असेल, इंग्रजीसाठी जी काही पुस्तकं असतील ती सगळी वाचायला लागायची. त्यामुळे कसं होतं की मुलांच्यामध्ये एक आक्रमक वृत्ती होती की मला अजून वाचायचं आहे, अजून वाचायचं आहे आणि ते आकलन करायचं आहे. आणि त्या वाचण्यामुळे, अभ्यास करण्यामुळे त्यांचं ज्ञान इतकं प्रचंड प्रमाणामध्ये मोठं असायचं की त्यांना कुठलाही प्रश्न आला तरी त्याची विशेष त्याचा बाऊ वाटत नसे किंवा त्याची भीती वाटत नसे. बरोबर. आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे C.D. देशमुख म्हणून फार मोठे ICS अधिकारी होऊन गेले. C.D. देशमुखांचं वैशिष्ट्य असं म्हणतात की त्यावेळेला ते रोह्यासारख्या ठिकाणाहून अभ्यास केलेले होते.
तर रोहा हे काही फार मोठं गाव आहे किंवा असं काही नाही आहे. तर रोह्याचे सी डी देशमुख होते. तर रोह्याचे असूनसुद्धा त्यांना त्यावेळचे त्यांचं काय फार लवकर, म्हणजे जवळजवळ ते 13व्या वर्षीच त्या काळी मॅट्रिक झाले. तर ह्या परीक्षा, त्याची जी मॅट्रिकची परीक्षा असायची, त्या परीक्षेला बसायला तुम्हाला कमीत कमी त्यावेळेला 16 वर्ष पूर्ण असायला लागायची. त्यामुळे 3 वर्ष त्यांच्याजवळ शिल्लक होती. आता करायचं काय? तर काही नाही, ते मुंबईला गेले आणि मुंबईला तिथे त्यांचे एक गुरुजी होते. त्या गुरुजींच्या बरोबर त्यांनी हे अशी सगळी अनेक पुस्तकं भरपूर वाचली. परिणाम शेवटी त्याचा असं झाला की 3 वर्षांच्या वाचनामुळे ज्यावेळेला सी डी देशमुख मॅट्रिकला बसले, त्यावेळेला सर्व विद्यार्थ्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती मार्क मिळवून ते पहिले आले. बरोबर. आणि हे केवळ एकाच गोष्टीमुळे, त्यामुळे तुमचं वाचन किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त वाचन करता, वाचन का करायचं? आपल्याकडे शिकण्याचे काय 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही स्वतः वाचायला पाहिजे किंवा ऐकायला पाहिजे. बरोबर. श्रुती स्मृती असं आपल्याकडे म्हटलं जातं. बरोबर. आता हा प्रश्न विचारायचं कारण हे होतं की मी तुम्हाला डिस्टर्ब करतो यासाठी, कारण मला त्याच मुद्द्यावरती तुम्हाला आणायचं आहे. आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढायला लागले. या नैराश्यामधून आत्महत्येचं प्रमाण मुलांचं वाढायला लागले स्पर्धा परीक्षेतलं. तर त्या संदर्भात काय सांगाल? नाही, मी त्यात असं सुचवेन की आपण जर आता आजकाल कसं आहे की सध्याचं तंत्रयुग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इंटरनेटचा फार मोठा फायदा मिळतो आहे. बरोबर. आज पूर्वीसारखं आपल्याला पुस्तक शोधायला किंवा लायब्ररी शोधायला किंवा कुठली माहिती कुठे मिळेल वगैरे ती शोधून मिळवून त्याच्यासाठी लागणारे जे प्रयत्न होते ते जवळजवळ संपलेले आहेत. बरोबर. आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, प्रत्येकाच्याकडे इंटरनेटची सोय आहे, प्रत्येकाकडे ब्रॉडबँड आहे. त्यामुळे आज तुम्हाला अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारची भाषणं, उत्कृष्ट अशा प्रकारचे लेख, उत्कृष्ट अशा प्रकारची जर्नल्स, मासिकं, ह्या सर्व गोष्टी अतिशय सुलभ रीतीने उपलब्ध आहेत. बरोबर. जास्तीत जास्त तुम्हाला खर्च कसला आहे? तर तुमचा डेटा जो आहे तो डेटा त्याचा तुम्हाला खर्च आहे. पण तोसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी फ्री वायफाय मिळू शकतो आणि तो काही विशेष प्रश्न नाही आहे. आणि तो जो खर्च आहे तो मी म्हणेन नगण्य आहे. तर त्याचा फायदा घेऊन आपण आपला वेळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन, साधारणतः काय आहे की 8वी 9वीपर्यंतचा मुलगा हा लहान असतो असं म्हणायला हरकत नाही, ठीक आहे. पण 8वी 9वीच्या नंतरच्या मुलांनी गांभीर्य ओळखून आपल्याला आपलं करिअर बनवायचं आहे. मला आठवत आहे की त्यावेळेला एक हे शंवाकी म्हणून शंवा किर्लोस्कर जे होते त्यांचं मनोहर किंवा किर्लोस्कर वगैरे अशा प्रकारची त्यावेळेला मासिकं होती. आणि त्या मासिकांमध्ये आपण आत्ता सांगितलेला हाच विषय नेहमी असायचा. विषय काय असायचा की भारतामध्ये बेरोजगारी फार आहे, भारतामध्ये कोणाला काही उपजीविकेची साधनं नाही आहेत, नोकऱ्या मिळत नाही आहेत आणि त्यामुळे तरुण मुलांच्यामध्ये नैराश्य फार आलेलं आहे. आणि आपण मग म्हणलात त्याप्रमाणे कदाचित त्या नैराश्यातून काही लोक एक उपाय म्हणून पळवाट म्हणून आत्महत्याही करत असतील. तर त्यावेळेला देखील हा जो इश्यू होता, एकतर त्यावेळेला दुष्काळ फार मोठ्या प्रमाणात असायचं. आता आपण बघितलं की 1971 सालच्या नंतर जवळजवळ दुष्काळही कमी झालेले आहेत. जरी काही थोड्याफार काही आपत्ती येतात, परंतु त्याच्यावरती लगेच शासन त्याच्यावरती उपायही करतात. पण एवढा मोठा दुष्काळ असूनसुद्धा आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी असूनसुद्धा ज्या वेळेला मुलं फोकस्ड, म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या अभ्यासावरती जेव्हा लक्ष ठेवतात आणि पहिल्यापासून त्याची तयारी करायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांना नैराश्य येत नाही. नैराश्य तुम्हाला तेव्हा येतं की ज्या वेळेला तुम्हाला आपण आता सर्व ठिकाणी हरलेलो आहोत असं मनातून वाटायला लागतं, त्यावेळेला नैराश्य येतं आणि त्या नैराश्यातून मग ही अशी नको ती पावलं उचलली जातात. बरोबर. तुम्ही पूर्ण राज्याचं पोलीस खातं सांभाळलं आहे. आजपर्यंत बऱ्याच सुधारणा देखील तुमच्या कार्यकाळामध्ये घडून आल्यात. तुम्हाला अशा कुठल्या सुधारणा वाटतात की त्या अजून घडायला पाहिजे होत्या, तुमच्या कार्यकालामध्ये घडायला पाहिजे होत्या किंवा अजूनही त्या बाकी आहेत? मुख्य काय आहे की आता नवीन मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे सध्याचं जग आहे हे तंत्रज्ञानाचं शिक्षणाचं तंत्रज्ञानाचं असं युग आहे.
त्यामुळे जितक्या लवकरात लवकर आपण हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू, कारण कसं आहे की समाजामध्ये ज्या अपप्रवृत्ती असतात त्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये या तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत असतात. शेवटी तंत्रज्ञान हे काय आहे की एक ते न्यूट्रल आहे. तुम्ही ते चांगल्या रीतीने वापरू शकता, तुम्ही ते वाईट रीतीने वापरू शकता. त्यामुळे आपल्याला त्या गैरप्रवृत्तींवरती मात करण्यासाठी म्हणून आता जसं सायबर आपल्याला कल्पना आहे की आज प्रत्येकजण कॉम्प्युटर वापरतो. बरोबर. प्रत्येकजण पण त्याचबरोबर तो वापरत असताना त्यातून त्याचा गैरफायदा घेऊन काही वाईट ज्या प्रवृत्ती आहेत, विशेषतः महिलांना फसवणे मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्यांची फसवणूक करणे, त्यांना काही त्रास देणे किंवा आर्थिक गुन्हे जे आपण वाचतो की आज याला इतक्याला फसवलं, उद्या त्याला असं झालं, रोजच्याच काही कथा येत असतात. तर हे जे नवीन तंत्राचा वापर करून फसवाफसवीचे किंवा महिलांच्या मर्यादा भंग करण्याचे असे जे गुन्हे घडत असतात, तर ह्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा आपण अभ्यास करणं आहे आणि त्या तंत्रज्ञानातून समाजामध्ये एक ज्याला आपण असं म्हणू की निरोगी अशा प्रकारची लोकसंख्या वाढेल आणि ह्या अपप्रवृत्तींवरती मात करता येईल असे बदल लवकरात लवकर आपण करणं गरजेचं आहे. नक्कीच. कारण गुन्हेगारी तर वाढत चाललेली आहे आणि वाढते. तर पोलीस खातं हा एक प्रश्न मला तुम्हाला लागूनच विचारायचा होता की पोलीस खात्यामध्ये बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की मनुष्यबळ कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे. जर मनुष्यबळ कमी आहे तर राज्य सरकार का मनुष्यबळ पूर्ण का नाही करू शकत? त्याच्यामागचे काही रिझन आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काय आहे की शेवटी आपण कल्पना करा की आपल्या शासनाला आपण लोककल्याणकारी राज्य किंवा वेलफेअर स्टेट म्हणत असतो. तर लोककल्याणकारी राज्य म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतात आणि त्यासाठी शासनाला निधी देखील खर्च करावा लागतो. बरोबर. काही त्याच्यासाठी लागणारे रुग्णालय बांधायचे असतात, काही शिक्षणाची सोय करायची असते, काही रस्त्यांची सोय करायची असते, काही अनेक गोष्टी कराव्या लागतात. आणि ह्या सगळ्यामध्ये ज्याला कायदा आणि सुव्यवस्था आपण म्हणतो, ती कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम जे आहे त्याच्यासाठी म्हणून पोलीस दलाची निर्मिती असते. आता सगळेच पैसे तुम्ही जर म्हणलात उद्या की पोलीस दलावरतीच खर्च करा, बरोबर, तर ते शासनालाही मान्य होणार नाही, लोकांनाही ते पसंत पडणार नाही आणि त्याची गरजही नाही आहे. बरोबर. किंबहुना तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे की जी गुन्हेगारी असते ती गुन्हेगारी आणि पोलीस यांच्यात नक्की काय प्रकारचे रिलेशनशिप आहे किंवा काय प्रकारची संबंध असतात, हा तो खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि त्याचं उत्तर असं आहे की एक आंतरराष्ट्रीय त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. तर त्या अभ्यासात असं आढळलं की ज्या देशामध्ये गुन्हे वाढतात किंवा ज्या देशामध्ये गुन्हे कमी होतात त्याचा आणि पोलीस असण्याचा किंवा नसण्याचा काही संबंध आहे का? तर उदाहरणाचं द्यायचं झालं तर ब्राझीलमध्ये दरवर्षी 500% जास्ती गुन्ह्यांची वाढ होते. बरं. त्याच्या उलट जपानमध्ये आपण जर बघितलं तर दरवर्षी कमीत कमी 5 ते 10% तरी गुन्हे कमी कमी होत जातात. तर भारताची जर लोकसंख्या आपण पाहिली तर आज जवळजवळ 130 कोटीपेक्षा जास्ती लोकसंख्या आहे. आणि जी इथली गुन्हेगारी आहे त्या गुन्हेगारी आणखीन लोकसंख्या ही जर आपण पाहिली तर जे इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये असे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय किंवा सो कॉल्ड तज्ज्ञ म्हणतो, तर ते तज्ज्ञ काय म्हणून आपल्याला सुचवतात की नाही नाही भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे, मग तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस असायला पाहिजेत. मग ते आकडेवारी सांगतात की 1000 लोकांच्या मागे तुम्हाला कमीत कमी 10 तरी पोलीस पाहिजेत, मग कोणी म्हणेल 20 पाहिजेत, कोणी काय आणखीन काय काय सांगत राहतात. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा काय आहे की गुन्हे कुठे घडतात हा खरा मुद्दा आहे. बरोबर. गुन्हा आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे की गुन्हा घडतो तो आधी तुमच्या मनामध्ये घडतो आणि मग मनामध्ये जे घडतं ते तुमच्या इंद्रियातून व्यक्त होतं. बरोबर.
म्हणजे तुमचे हात पाय हे त्या अपप्रवृत्तीप्रमाणे एखादा गुन्हा करायला तेव्हा फुरफुरतात की जेव्हा तुमच्या मनातूनच तुम्हाला गुन्हा करायचा असतो. मुख्य आपल्याला आवश्यकता काय आहे ती आपल्या मनावरती नियंत्रण वाढवण्याची आहे. आणि मनावरचं जर नियंत्रण वाढवायचं असेल तर ते कसं वाढवता येईल, तर त्याच्यामध्ये आपल्याकडला जो सगळा, मग ते कदाचित रामायण असेल, भागवत असेल, किंवा जे काही धार्मिक ग्रंथ असतील, किंवा ज्या अनेक आपल्या घरातून पूर्वी चालणाऱ्या सहज आपल्याला कळणाऱ्या अशा काही गोष्टी असायच्या, त्या गोष्टी ऐकण्याच्यामुळे असो, ह्या सगळ्याचा तुमच्या मनावरती एखादी गोष्ट योग्य प्रकारे करायची का नाही करायची, मी एखादा गुन्हा करायचा किंवा नाही करायचा, हे सगळं त्याच्यातून ठरत असतं. बरोबर. तुम्ही कायदे केलेत म्हणून गुन्हे कमी होत नाहीत, तुम्ही पोलीस वाढवलेत म्हणून गुन्हे कमी होत नाहीत. नक्कीच. काय साधी गोष्ट आहे की एखाद्या चोरीची घटना घ्या, तुम्ही म्हणाल की पोलीस गस्त वाढवायला पाहिजे. ठीक आहे, पोलीस एकदा आले, इकडून आले, 5 मिनटं थांबले, तिकडे गेले. ते गेल्यानंतर आता आमची सगळ्या ज्या घटना घडतात त्याच्यात ही नेहमीची उदाहरणं आहेत की ते पोलीस जाईपर्यंत किंवा गस्त जाईपर्यंत चोर तिथे लपून बसलेले असतात. पोलीस गेलेले दिसले की लगेच ते बाहेर काय जे काही करायचे कृत्य ते करत असतात. बरोबर. तर हे जे काही आपण बघतो त्याच्यासाठी लोकांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्या कशा कमी करता येतील त्याच्यावरती आपण जास्ती भर द्यायला पाहिजे. पोलीस जास्ती वाढवून ही संख्या कमी किंवा जास्ती होणार नाही. बरोबर. मानसिकता बदलणं गरजेचं आहे समाजाची. मनावरती मानसिकता म्हणण्यापेक्षा मनावरती नियंत्रण, जे आपण चुकीचं वागू नये हे मनातून वाटलं पाहिजे. बरोबर. कारण तुमच्या मनाचा जो तुमच्यावरती एक अंकुश असतो किंवा नियंत्रण असतं, तसं नियंत्रण तुम्हाला बाकी कुठल्याही बाहेरच्या ताकदीने करता येणार नाही. नक्कीच. आपण नेहमी पाहतो की पोलीस खातं हे म्हणजे पोलीस हा रक्षणकर्ता असतो, परंतु बऱ्याच वेळा असंही आपल्याला पाहताना दिसतं की काही दंगे होतात, पोलिसांवरती हमले होतात, पोलिसांना काही ठिकाणी मारलं जातं. ही जी मानसिकता आहे, परंतु ज्या वेळेस पोलिसांवरती हमला होतो त्यावेळेस त्यांच्या बाजूने उभं राहणारं कोणी नसतं, असं बऱ्याच वेळा पाहायला भेटतं. यावर काय सांगाल? नाही, हे चांगला प्रश्न आहे की काय आहे की शेवटी पोलीस जे पोलिसिंग करतात हे लोकांच्या सहकार्याने करत असतात. बरोबर. लोकांचं जर सहकार्य नसेल तर पोलीस काम करू शकत नाहीत. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पोलिसांच्याबरोबर सहकार्य करायला पुढे येतात. त्यासाठी मी एक योजना राबवली होती, आपल्याला कल्पना असेल की पोलीस मित्र ही योजना होती. त्या पोलीस मित्र योजनेचं वैशिष्ट्य असं होतं की तर संबंध महाराष्ट्राचा जर विचार केला त्यावेळेला तर पोलिसांची संख्या 2-1 लाख पोलीस होते. परंतु पोलीस मित्र हे जवळ 5 लाखाच्या पुढे होते. आणि हे सगळे नोंदीकृत केलेले असे 5 लाखाच्या वरती लोक होते. आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक होते, त्याच्यामध्ये सर्व वयाचे होते, त्याच्यामध्ये स्त्रिया होत्या, त्याच्यामध्ये पुरुष होते, त्याच्यामध्ये सुशिक्षित होते, त्याच्यामध्ये सो कॉल्ड अशिक्षित होते, त्याच्यामध्ये कोणीही त्याच्यात मागे नव्हतं. पण हे सगळे लोक अतिशय उत्साहाने पुढे यायचे. आणि नुसते पुढे यायचे नाहीत तर त्यांच्या मदतीने, तर शेवटी काय की जेव्हा गुन्हा घडतो तो गुन्हा घडतो कुठे घडला आहे गुन्हा हे लोकांना जास्ती बरोबर माहिती असतं. आणि त्याचबरोबर तो कोणी केला हेही त्यांना माहिती असतं. बरोबर. त्यामुळे मला रात्री अपरात्रीसुद्धा असे महिलांचे, वृद्धांचे अनेक ठिकाणाहून दूरध्वनी यायचे आणि ते सांगायचं की हा अमका खून ना या माणसाने केलेला आहे. बरं. आणि त्याचं हे कारण आहे. अच्छा. कित्येक वेळा तर असं व्हायचं की ते लोकच त्या खून करणाऱ्याला पकडून हा त्याचा चाकू, हा त्याने असा असा गुन्हा केला, या इथे ठिकाणी हा माणूस त्याने खून केलेला आहे, त्याला आम्ही पकडून तुमच्या हातात द्यायला आणलेला आहे. बरोबर. म्हणजे त्या माणसाचा ज्याला आपण प्रथम खबर म्हणतो तर तशा प्रथम खबरीचा अहवाल यायच्या आतच सगळं पुढचं काम लोकच करून आणून द्यायचं आहे. बरोबर. हे लोकांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी लोक आणि पोलीस यांच्यामध्ये विश्वास असणं महत्त्वाचं आहे. लोकांना वाटलं पाहिजे की पोलिसांच्याकडे आपण गेल्यानंतर पोलीस आपला ऐकतात, पोलीस आपल्या सांगण्याप्रमाणे कारवाई करतात. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करणं महत्त्वाचं आहे. बरोबर. पोलीस हे कोणी वेगळ्या ग्रहावरून आलेली वेगळी माणसं नाही आहेत, ते माणसाचे नुसती माणसं नाही, ती तिथल्याच माणसं आहेत. बरोबर.
ज्याला आपण आपलाच भाऊ आपलीच बहीण म्हणतो तीच आज तिथे पोलीस म्हणून किंवा ऑफिसर म्हणून किंवा सब इन्स्पेक्टर म्हणून बसलेले असतात. बरोबर. त्यामुळे त्यांना शेवटी आपण जर मदत केली तरच त्यांना कळणार. तर त्यांना काय असं कुठलं सॅटेलाईट लावून किंवा कशातून असं पत्ता लागणार नाही आहे की इथे गुन्हा घडला आहे तिथे यांनी चूक केलं आहे असं होणार नाही. बरोबर. आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये संघटना असतात किंवा त्यांचा एक गट असतो, परंतु पोलिसांचं संघटन नसतं आणि ते नसायलाही पाहिजेत. परंतु एकंदरीत जर पाहिलं तर पोलिसांच्या ज्या काही समस्या आहेत, पोलिसांच्या ज्या अडचणी आहेत त्या मांडायला कुणीच नसतं. आज जर आपण पाहिलं तर आपण पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलत असतो. नाही म्हटलं तरी पाहतो की तुमच्या नेतृत्वाखाली 2-2.5 लाख पोलीस हे एका शब्दावरती किंवा एका आदेशावरती रात्रभर म्हणलं तरी रस्त्यावरती उभे राहतात किंवा ऊन वारा पाऊस त्यांना काही नसतं, सण असतात ते घराच्या बाहेर असतात. परंतु त्यांच्या ज्या काही सुविधा आहेत याच्याकडे पण कुणी पाहत नाही. आज जर पाहिलं तर पोलिसांना क्वार्टर्स व्यवस्थित नसतात किंवा त्यांना गाड्या नसतात किंवा काही पोलीस स्टेशनची अवस्था अशी असते की तिथं पावसाळ्यात बसता येत नाही. याच्याकडे का कोणाचं लक्ष जात नाही? त्याला असं आहे की समाजाने देखील पोलिसांच्या ह्या आपण जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर आत्ताच परवाचीच गोष्ट आहे जळगावची. तिथे MIDC पोलीस स्टेशनमध्ये तिथले एक कारखानदार गृहस्थ आहेत. कारखानदार गृहस्थ पुढे आले, म्हणजे बुवा या पोलीस स्टेशनमध्ये महिला आहेत, त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. त्यांनी आपल्या खर्चाने त्या ठिकाणी ताबडतोब एक चांगला हॉल त्यांना विश्रांतीसाठी टॉयलेट्स सगळ्या सोयी वगैरे करून बांधून दिल्या. तर अशा प्रकारे आता ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, CSR म्हणतात, तसा प्रत्येक कंपनीकडे निधी असतो. तसं लोकांनी पुढे यायला पाहिजे. आज सुरतेसारख्या ठिकाणी तिथले सगळे जे डायमंड मर्चंट्स होते ते सगळे पुढे आले. त्यांनी जवळजवळ 5 कोटी रुपये दिले आणि तिथल्या शहरातले संपूर्ण CCTVचं जो काही खर्च होता तो सगळा खर्च त्या व्यापाऱ्यांनी केला. तर अशा प्रकारे लोकांनी पुढे यायला पाहिजे आणि ज्या काही पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या थोड्या छोट्या मोठ्या सुविधा असतील आणि लोक करतातच. म्हणजे सगळीकडे किंबहुना अगदी बंदोबस्तासाठी पोलीस असले तर त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था करतात, चहापाण्याची व्यवस्था करतात, त्यांना आणखीन काय काय जी व्यवस्था लागेल ती सगळी पण करतात. इवन पोलीस स्टेशन्समध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक पुढे येऊन, म्हणजे कदाचित रोटरी क्लबच्या नावाने असेल, लायन्स क्लबच्या नावाने असेल किंवा आणखीन काही असेल, तर ते सगळे पुढे येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस स्टेशनलासुद्धा मदत करत असतात. तर हे समाज आणखीन पोलीस यांच्यामध्ये सहकार्यानेच ह्या समस्या सुटणार आहेत. आपण जर नुसतं म्हणत राहू की फक्त शासनाने करावं, तर मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे शासनाला काय 100 गोष्टी करायच्या असतात, 100च नाही 1000 गोष्टी करायच्या असतात. त्या 1000 गोष्टींमध्ये पोलीस हा एक भाग आहे, त्याच्यातल्या त्यांच्या सुविधा हा एक भाग आहे. शासन देतं, शासन काही कुठल्याही प्रकारे कमी करत नाही. किंबहुना पोलीस जेवढे म्हणून निधी मागेल, पोलीस खातं जेवढं म्हणून निधी मागेल तेवढा निधी हे शासन आनंदाने दरवर्षी देत आहे आणि त्यात अगदी सरळपणे देतं. प्रत्येक गृहमंत्र्यांचं आपण अनेक वेळेला वाचली असतील, प्रत्येक वेळेला गृहमंत्री अर्थमंत्री हेच सांगतात की पोलिसांनी मागितलेल्या, मग त्यांची कदाचित शस्त्रास्त्र असतील, गाड्या असतील, त्यांच्यासाठी इतर काही सुविधा असतील, घरं असतील, त्या प्रत्येक गोष्टीसाठी जेवढे पैसे म्हणून पोलीस मागतील किंवा पोलीस खातं मागेल तेवढे आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत. मुख्य मुद्दा काय की एक तर तो आपण खर्च करायला पाहिजे. बरोबर. पोलीस नेतृत्वानेही ते पैसे खर्च करायला पाहिजेत आणि ज्या काही सुविधा आहेत त्या चांगल्या रीतीने वापरल्या पाहिजेत. हेही आहे. बरोबर. दोन्ही आहेत. आणि हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा समाजाने पुढे यायला पाहिजे. बरोबर. शेवटी पोलीस हे काय आहे की तुम्ही तुमच्या संरक्षणासाठी म्हणून शासनाच्या माध्यमातून नेमलेला हा एक गट आहे. नक्कीच. हे काही वेगळे कोणी नाही आहेत. त्यामुळे त्यांना ज्या आपण सुविधा देतो त्या सुविधा आपल्याच, तर जसं तर नवीन नवीन भाग आपण बघतो निर्माण होतात, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याची गरज असते. लोकांनी पुढे येऊन ही जागा घ्या, ह्या जागेवरती जर समजा जागा आरक्षित असेल तर त्या जागेवरती पोलीस स्टेशन बांधायचा जो काही खर्च असेल, तिथल्या त्यांच्या घरांचा जो काही खर्च असेल, तो खर्च तिथले जे बिल्डर्स असतील ते एकत्र येऊन ते करू शकतात. बरोबर. सांगू शकतात की आम्ही करायला तयार आहोत आणि करतात. करतात. आपण पाहतो की पोलिसांच्या आरोग्याचा पण खूप प्रश्न असतो. बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं की ताण असतो, तणाव असतो, वरिष्ठांचं प्रेशर असतं आणि त्याच्यामुळे BP असेल किंवा इतर काही त्रास असतात, हे वाढतात.
याच्यावरती तुम्ही काय पोलिसांना सल्ला द्याल? कारण तक्रारी असतात त्या. बरोबर आहे. काय आहे याच्यामध्ये आपल्याकडे भगवद्गीतेमध्ये एक चांगला श्लोक आहे. गीता काय सांगते आपल्याला की तुम्ही म्हणालात की ब्लड प्रेशरचा प्रश्न आहे किंवा इतर काही आरोग्याच्या समस्या आहेत. सिद्ध्य सिद्ध्योः समो कृत्वा लाभालाभे जयाजयो. याचा अर्थ काय आहे की तुम्ही एखादं काम करत असाल, ते काम तुम्हाला जसं पाहिजे तसं झालं उत्तम, नाही झालं ठीक आहे. तुम्हाला जे पाहिजे मिळालं ते कदाचित मिळालं उत्तमच आहे, नाही मिळालं ठीक आहे. तुमचा अगदी जय झाला असं समजा तुम्ही, नाही झाला ठीक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्यावरती त्याचं दडपण किंवा प्रेशर घ्यायचं कारण नाही आहे. अनेक गोष्टी होत असतात. सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झाल्या असं कधीच होत नसतं. बरोबर. आणि ते सांगत असताना दुसरंच आहे की पोलीस खातं हे काय इतर खात्यांपेक्षा का वेगळं आहे की त्याला शिस्तीचं खातं म्हटलं जातं. तर शिस्त काय आहे की आपल्या स्वतःच्यापासून ती शिस्त आपल्याला करावी लागते. शिस्त कशी आहे, तुम्ही रोज योगासनं करणं, तुम्हाला शिकवलेले व्यायाम करणं, तुम्ही स्वतःसाठी मेडिटेशन करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दुर्लक्ष करून चालणार नाहीत. एक वेळ इतर खात्यातल्या किंवा इतर माणसांनी केल्या तर काही फरक पडत नाही, त्यांनाही फटका बसतोच, परंतु पोलीस खात्याला नक्की बसतो. त्यासाठी पोलिसांनी आपणहून रोज आपल्याला जे काही दिलेली शिकवलेली, आमच्याकडे एक PT म्हणून प्रकार असतो, म्हणजे फिजिकल ट्रेनिंग असतं ते, तर ते PTचे व्यायाम असतात, योगासनं असतात. तर हे आपण आपले न चुकता करायला पाहिजेत. अगदी बरोबर. वेळच्या वेळेला जेवायला पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे की पोलीस काय करतात, बऱ्याच वेळेला जेवणाकडे दुर्लक्ष करतात किंवा जेवण जे जेवतात ते कोणतरी बाहेरचं जेवतात. त्याच्यातून फार मोठ्या समस्या तयार होतात. त्यासाठी आम्ही एक पोलिसांचं जेवण कसं असावं त्यासाठी प्रसिद्ध शेफ आहेत, त्यांचा मुद्दाम वापर करून चांगल्या प्रकारे अशा काही CDs वगैरे तयार केल्या होत्या आणि त्या प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांना दिल्या होत्या की तुम्ही तुमचं जेवण चांगल्या प्रकारे, ज्याला आपण पौष्टिक जेवण म्हणतो, त्याच्यामध्ये तेल कमी असेल, त्याच्यामध्ये मीठ कमी असेल, त्याच्यामध्ये इतर काही मसाले तिखट वगैरे कमी असेल, परंतु जे तुम्हाला योग्य आहे की ज्याच्यामुळे तुमचं प्रकृती चांगली राहील, तर अशा प्रकारचं जेवण करायला पाहिजे. नक्कीच. तुम्ही अँटी करप्शनची पण धुरा सांभाळलेली आहे. काय अनुभव होते नेमके त्याच्यात? कारण आत्ता सध्या आपण रोज कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये एखाद्या अधिकाऱ्याची बातमी असतेच की ACBच्या ट्रॅपमध्ये सापडले. काय सल्ला द्याल किंवा काय तुमचा अनुभव सांगाल? काय आहे की शासन, जेव्हा तुम्ही एखादी सर्व्हिस जॉईन करता, विशेषतः पोलीससारखी सर्व्हिस जॉईन करता, त्यावेळेला तुम्हाला ज्या तुमच्या आवश्यकता आहेत त्या आवश्यकता पार पाडता येतील एवढ्या प्रकारचा पगार देत असतं. आणि तो तुम्ही जर, मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे जर तुम्ही शिस्तीत राहिलात तर तुम्हाला काहीही त्रास न होता तुम्ही तुमच्या कुटुंबाचं चांगल्या प्रकारे कल्याण करू शकता. परंतु जर तुमच्या मनामध्येच तुम्हाला, ज्याला आपण ग्रीड म्हणतो, म्हणजे हाव म्हणतो, तर अशा प्रकारची हाव जर निर्माण झाली की आज माझ्याकडे अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा गैरवापर करून मग ह्याला त्रास दे, मग त्याला त्रास दे, उद्या काहीतरी अशा प्रकारे त्रास देऊन तुम्ही त्यांच्याकडनं पैसे, ज्याला तुम्हाला योग्य नाही आहेत अशा प्रकारचे पैसे त्यांच्याकडे मागायला लागलात आणि पैसे घ्यायला लागलात की त्याच्यातून तुमचा स्वतःचंही त्याच्यातून नुकसान तुम्ही करून घेता, तुमच्या कुटुंबाचंही नुकसान करता. अशी अनेक उदाहरणं आहेत की अगदी काल सर्व्हिस जॉईन केलेला प्रोबेशनर मुलगा, परिवीक्षाधीन ज्याला आपण म्हणतो, बरोबर, तर अशा परिवीक्षाधीन मुलं मुली जे सब इन्स्पेक्टर झालेले आहेत, DYSP झालेले आहेत, त्यांना लाच घेतली म्हणून पकडायची वेळ आलेली आहे. बरोबर. किंवा अगदी तर 6 महिन्यांनी निवृत्त होणार आहे, अगदी 4 महिन्यांनी रिटायर होणार आहे, अशा प्रकारची अवस्था असताना त्या शेवटच्या क्षणी त्यांच्या केवळ या हवेमुळे ते पकडले जातात आणि केलेल्या त्यांच्या काय जी 25, 30, 35 वर्षाची सर्व्हिस असेल त्याच्यावरती सगळ्यावरती पाणी पडतं. स्वतःचं वाटोळं करून घेतात, कुटुंबाचं वाटोळं होतं, समाजामध्ये छिथू होते. बरोबर. आणि काय मिळवलं शेवटी? तुमचं नाव गेलं, तुमचं जे काही तुम्हाला मिळणारं थोडंफार पेन्शन वगैरे असेल तेही मिळणार नाही. उलट
तुम्हालाच तुरुंगात जाऊन बसायची वेळ येते. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या अपप्रवृत्ती आहेत त्याच्यापासून तुम्हाला जर दूर ठेवायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या मनानेच कणखर राहून या सगळ्या प्रलोभनांपासून दूर राहायला पाहिजे. बरोबर. आजपर्यंत तुम्ही पूर्ण सर्व्हिसमध्ये भरपूर ठिकाणी काम केलं, भरपूर जबाबदाऱ्या सांभाळल्या. कुठले असे चॅलेंजिंग, सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट कुठली होती? मला वाटतं सगळ्यात चॅलेंजिंग जो मुद्दा आहे तो मुख्य म्हणजे दहशतवादाचा आहे. कारण दहशतवाद हा एक अशा प्रकारचा विळखा आहे की ज्याच्यातून केवळ भारतच नव्हे तर संबंध जगच त्याच्यात अडकलेलं आहे. आणि ह्या ज्या प्रवृत्ती आहेत, दहशतवादी प्रवृत्ती आहेत, त्या वारंवार डोकं वर काढत असतात. आणि विशेषतः तरुण वर्ग जो आहे त्या तरुण वर्गाला मी त्याच्यापासून दूर राहण्यासाठी फार निकराचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असं म्हणेन. आपण आत्ताच वाचलं असेल की कल्याणला त्या ठिकाणी 4 तरुण मुलं ती या ISIमध्ये सामील होण्यासाठी म्हणून गेलेली होती. बरोबर. त्यातली 2 जणं परत आले. परत आल्यानंतर जेव्हा त्यांच्यावरती खटला चालला होता तर त्यावेळेला खटल्यामध्ये शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही चूक केली आणि आम्हाला ती चूक मान्य आहे आणि आम्हाला हा गुन्हा मान्य आहे. आणि मग त्याच्यानंतर त्यांना जे काही जन्मठेप किंवा जे काही शिक्षा व्हायची होती ती शिक्षा झाली वगैरे. परंतु हे काय होतं की तुम्हाला हे कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. तुमचं कुटुंब असतं, तुमच्यावरती अवलंबून असणारे बायका मुलं असतात, तुमचे आईवडील असतात आणि तुम्ही मात्र केवळ एक उत्साहाच्या भरामध्ये म्हणा किंवा काहीतरी चुकीचं कोणाचं तरी मार्गदर्शन किंवा चुकीचं गोष्टींमुळे तुम्ही या दहशतवादी प्रवृत्तींकडे जाता आणि एकदा त्या विळख्यात तुम्ही अडकलात की तिथनं तुम्हाला परतीचा मार्ग नाही आहे. बरोबर. दुसरा मोठा चॅलेंज म्हणजे हे ज्याला आपण ॲडिक्शन किंवा हे जे वेगवेगळ्या ड्रग्समध्ये अडकण्याचा जो काही प्रकार आहे तो फार भयानक आहे. आज पंजाबसारख्या ठिकाणी आपण बघतो लाखो लोक हे या ड्रग्समुळे त्याच्या विळख्यात अडकलेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काही परिस्थिती वेगळी आहे असं नाही. शाळांच्या बाहेर, कॉलेजेसच्या बाहेर, अगदी चांगल्या चांगल्या IIT सारख्या संस्थांच्या बाहेर किंवा हे ज्या IT वगैरेमध्ये लोक कामं करतात त्यांच्या ऑफिसेसच्या बाहेर फ्रस्ट्रेशनमुळे किंवा अनेक बाकीच्या कारणांमुळे, वैयक्तिक कारणांमुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सच्या विळख्यात अडकलेली आहेत. तो मला असं वाटतं की फार मोठा आव्हानात्मक असा मुद्दा आहे. बरोबर. की ज्याच्यातून तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे की विशेषतः आपण तरुण असताना की ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टींपासून आपण दूर राहायला पाहिजे. नक्कीच. एक तर दहशतवादापासून दूर राहायला पाहिजे. कारण काय की सध्याचं जग असं आहे की ह्या सोशल मीडियामुळे म्हणा किंवा अनेक गोष्टींमुळे म्हणा तुमच्यावरती ज्याला आपण एक हेट स्पीचेस म्हणतो किंवा चुकीच्या गोष्टी म्हणतो यांचा सतत मारा होत असतो. आणि त्यामधून असं तुम्हाला वाटलं लागतं की ही माझी जात आहे, हा माझा धर्म आहे, हा माझा अमुक आहे आणि बाकीचे सगळे चुकीचे आहेत. प्रत्यक्षात तसं काही नसतं, परंतु तुम्हाला मात्र असं एक वाटायला लागतं आणि तुम्ही मग त्याच्यातून त्याचे बळी व्हायला लागतात. किंवा हे वैयक्तिक काही कारणं आहेत, मला काम जमत नाही आहे, माझं लग्न होत नाही आहे, मला प्रमोशन मिळत नाही आहे वगैरे वगैरे कारणांमुळे माणसं या ड्रग्समध्ये अडकायला सुरुवात होते. तर ह्या दोन्ही गोष्टींपासून दूर राहणं आणि त्यासाठी आपण स्वतःचे प्रयत्न करणं आणि ते प्रयत्न करत असतानाच ज्याला थोडंसं मी म्हणेन की अध्यात्म आहे तर त्याचा थोडासा आपण जर अभ्यास ठेवला तर आपण स्वतःला सावरू शकतो. विशेषतः आपल्याला ज्या वेळेला अपयश येतं त्या अपयशावरती सुद्धा कशी मात करायची आणि अपयश आलं तर ठीक आहे, आपण प्रयत्न करायचा आहे. बरोबर. त्यातनं आपण पुढे जायचं आहे. नक्कीच. अपयशाने खचून जायला आपण इतके काय लेचेपेचे नाही होत. आपल्यालाही चांगले 2 हात आहेत, 2 पाय आहेत, डोकं आहे, देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. त्याचा वापर करून आपण ती जी काय अडचण असेल त्याच्यावरती मात करायची आणि पुढे जायचं आहे. नक्कीच. आत्ता आपण पाहतो की पोलीस जे आहेत बऱ्याच काही समस्या आहेत.
त्याच्यातल्या काही समस्या मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावरती म्हणजे वैयक्तिक माझं मत तुम्हाला सांगतो, त्याच्यावरती तुमच्याकडून मला प्रतिक्रिया पाहिजे. कारण पोलिसांच्या सुट्टीचा प्रॉब्लेम असतो, पोलिसांच्या ड्युटीचे आवर्स फिक्स नसतात. त्याच्यानंतर विशेषतः महिला असतील तर महिलेला कुटुंब सांभाळायचं असतं आणि आपलं कर्तव्य पण पार पाडायचं असतं. याच्यातून त्यांना वेळ भेटत नाही. काहींना त्यांच्या नेहमी तक्रारी असतात, सुट्टी मिळत नाही, कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळत नाही. कर्तव्य तर महत्त्वाचं आहे, पण कुटुंब पण तेवढंच महत्त्वाचं आहे. काही एकाच डिपार्टमेंटला म्हणजे पोलीस खात्यात नवरा बायको असतात, ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात, त्यांना वेळ देता येत नाही. मग ते बदल्यासाठी प्रयत्न असतात. मग एकंदरीत त्या बदल्या असतील, सुट्ट्या असतील, ह्या थोड्याशा सोयीस्कर हव्यात असं नाही वाटत का? एक आपल्याला कल्पना आहे की एक चीनमध्ये जॅक मा म्हणून बिलियॉनायर होते, आहेत अजून. हो. त्यांची जी कंपनी आहे अलिबाबा म्हणून, ती फार प्रसिद्ध अशी कंपनी आहे. तर जॅक मानी त्याच्या लाखो त्याचे कर्मचारी त्याच्याकडे काम करतात. बरोबर. त्यांना सल्ला काय दिला असेल? त्यांना सल्ला दिला की तुम्ही विचार करा की आज बाहेर बेरोजगारी किती आहे. लोक मला काम द्या, मला काम मिळावं ह्याच्यासाठी प्रयत्न करत असतात. बरोबर. आणि त्यांना तरीही प्रयत्न करून देखील काम मिळत नाही. त्यामुळे ज्यांना काम मिळालेलं आहे त्यांनी अतिशय उत्साहाने काम करायला पाहिजे. बरोबर. जॅकमाचं तर म्हणणं असं आहे की तुम्ही सकाळी 9 ते रात्री 9 365 दिवस काम करायला पाहिजे. कारण काम करण्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो, काम न करण्यामुळे मिळत नाही. तुम्हाला जर समजा काम असेल आणि तुम्ही काम न करता घरी सुट्टी घेऊन राहिलात तर तुम्हाला अशी उलघाल होते की अरे माझं काम तिकडे अर्धवट पडलेलं आहे, आणखीन मी काम न करता घरी पडलेलो आहे. आवडत नाही माणसाला ते. माणसाला काम करायला आवडतं, भरपूर काम करायला आवडतं. आणि कष्ट केल्यामुळे किंवा भरपूर काम केल्यामुळे कोणीही मेलेला नाही. बरोबर. जे लोक मेलेली असतील किंवा ज्यांना रोग झालेले असतील त्यांनी कष्ट न केल्यामुळे किंवा काम न केल्यामुळे येणारं जे काही नैराश्य आहे त्याच्यामधून ते मेलेले असतील. बरोबर. पण ह्या माणसाने भरपूर काम केलं आणि म्हणून तो मेला असं नाही, असं कधीही झालेलं नाही आहे. बरोबर. पोलीस खात्याची नोकरी आपल्याला मिळावी म्हणून मी प्रयत्न केले. मी स्त्री असेल, मी पुरुष असेल, मी उत्साहाने तिथे गेलेलो आहे. मला अभिमान आहे, मला पोलीस खात्याची वर्दी आज घालायला मिळते आहे. त्यामुळे मी जोशाने काम करायला पाहिजे. मी करतो आहे. आणि एक जण असं नाही, अनेक जणं करत आहेत, सगळेजणं करत आहेत. आज तुम्ही पोलीस खातं असं नाही, तुम्ही आज कुठल्याही बाकीच्या देखील विभागांमध्ये जात बघा. आज ह्या IT मधली मुलं आहेत, ते IT मधली मुलं सकाळी कधी घर सोडतात आणि कधी घरी परत येतात, ते मुलगा असेल मुलगी असेल कळतच नाही. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करतात, रात्री 2-2 वाजले तरी देखील ते काम करतच असतात. बरोबर. आणि असं एक दिवस 2 दिवस नाही, ते महिने वर्षानुवर्ष तसं करत असतात. बरोबर. आणि हे सगळं ते व्हॉलंटरीली करत असतात. आणि हे सगळं फक्त IT क्षेत्रातलेच असं नाही, आज साधी गोष्ट आहे. तुम्ही दुकानं बघा, इतर कुठले व्यवसाय बघा, प्रत्येक जण आज अगदी मीडियामधले लोक जरी तुम्ही बघितले, आज तुम्ही रिपोर्टर्स बघा, कित्येक असे माझे रिपोर्टर्स आहेत, मित्र आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, ते दिवस नाही रात्र नाही सतत फील्डमध्ये उपलब्ध असतात, सतत काम करत असतात. बरं. आणि आनंदाने उत्साहाने करत असतात. त्या पोलीस खातं हे काही त्याला अपवाद नाही आहे. किंबहुना असं आहे की ज्यावेळेला एखादी घटना घडते, मग ते कदाचित एखादा काही दंगल असेल, एखादा मोठा गुन्हा असेल, त्यावेळेला पोलिसांनी जर त्याला प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी गेले नाहीत तर दुसरं कोण जाणार आहे. बरोबर. त्यामुळे याचं फार आपण बाऊ करायचं कारण नाही आहे. नक्कीच. आपण एका बाजूला पोलिसांना संरक्षक म्हणतो, परंतु बऱ्याच ठिकाणी असं पाहायला भेटतं की समाज किंवा जनता जी असते ती पोलिसांना दुश्मन समजते. असं का होतं? कारण त्यांची मानसिकता तशी का झालेली असते? असे जे लोक आहेत ते फार थोड्या, त्यांचा मी म्हणेन की आकडा जो आहे तो फार थोडा आहे की जे पोलिसांवरती हल्ले करायचा प्रयत्न करतात किंवा आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती गुन्हेही दाखल होतात, त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होतेच. हे काय आहे की असे काही थोडेसे गुन्हेगार प्रवृत्तीची माणसं आहेत
पण हे लक्षात घेऊनच पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं. त्यांनी आधी स्वतःचं संरक्षण करायचं आहे आणि मग लोकांचंही संरक्षण करायचं आहे. ज्या आता साधी गोष्ट आहे की ज्यावेळेला एखादा दंगा आम्ही हाताळत असतो त्यावेळेला आमच्याहीवरती दगडफेक होते. बरोबर. आमच्यावरती ही लोक काय काय अजून टाकतात. कोणी अगदीच मला इन्सिडेंट आठवतो की त्याच्यात महिला होत्या, त्या महिलांनी मिरच्यांची पूड त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यावरती फेकली होती. त्यांचं पिस्तूल खेचून घेतलं होतं. हे असे प्रकार होत असतात. परंतु म्हणून आपण त्याला घाबरायचं कारण नाही आहे. आपण त्याच्यावरती मात करायची आहे आणि त्यातून पुढे जायचं आहे. नक्कीच सर. खरं वास्तववादी जे काही पोलीस खात्यामधील माहिती असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही जे काही मार्गदर्शन केलं ते निश्चित भविष्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना देखील आणि हे जे भावी अधिकारी आहेत त्यांना देखील फायद्याचं ठरेल. मी त्यात एवढंच सुचवीन की तुम्ही स्पर्धा परीक्षेला जर बसायचं असेल तर तो निर्णय लवकरात लवकर घ्या. बरोबर. आणि लवकरात, कारण तुम्ही जेवढा निर्णय लवकर घ्याल तेवढं तुमचं यश नक्की आहे. अगदी बरोबर. पण ह्याच्या उलट तुम्ही जेवढा तो निर्णय उशिरा घ्याल की मला स्पर्धा परीक्षेला बसायचं आहे तेवढा त्याला यश तुमच्यापासून दूर दूर जात जातं. त्या यशाचं एकच गमक आहे ते म्हणजे लवकर निर्णय घेणं की मला स्पर्धा परीक्षेला बसायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याची जी काही तयारी असेल ती तयारी सुरू करणं. दुसरं, तुम्ही स्वतःचं क्षेत्र हे फक्त केवळ MPSC पर्यंतच मर्यादित न ठेवता UPSCच्याही परीक्षांना बसायचा प्रयत्न करा. आता सुदैवाने आपल्याला कल्पना आहे की UPSCमध्ये सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न उत्तरं लिहिता येतात. बरोबर. तुम्हाला मुलाखतसुद्धा मराठीत देता येते. म्हणजे भाषेचा जो काही अडसर होता तो आता राहिलेला नाही आहे. नक्कीच. त्यामुळे तुम्हाला आज संपूर्ण भारत हे तुमचं उपलब्ध आहे क्षेत्र म्हणून. बरोबर. तर तुम्ही ते मर्यादित करू नका की मी फक्त काय तर पोलीस होईन, मी फक्त पोलीस जरी व्हायचं असेल तर तुम्हाला आज जसं सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असतात ते दरवर्षी त्याच्यामध्ये हजारोंनी मुलांची भरती केली जाते. बाकीची मुलं भरती होतात, आपल्याकडली होतात पण थोडी होतात, ती आपण वाढवू शकतो. बरोबर. त्यात तुम्ही स्वतःचं क्षेत्र आपणहून संकुचित करू नका. बरोबर. यासोबतच एक पालकांना देखील सल्ला द्या, कारण असे भरपूर पालक आहेत की त्यांना त्यांचा पाल्य हा फक्त अधिकारी झालेलाच पाहायचा आहे. कारण त्या पाल्याची इच्छा असते का नसते हे पाहिलं जात नाही, परंतु त्याच्यावरती दबाव आणला जातो की लहानपणीच ठरवलं जातं की याला IAS करायचं, याला IPS करायचं. अशा पालकांना काय सल्ला द्याल? तयार वाटायला काही चूक नाही आहे. ऑब्व्हियसली त्या प्रत्येक पालकालाच वाटतं की माझा मुलगा हा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, IAS व्हावा, IPS व्हावा. चांगली कल्पना चांगली आहे. पण ते जर असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी काही आवश्यक तयारी आता आपण जसं चर्चा केली त्याप्रमाणे त्याला एकतर भरपूर वाचन करायला तुम्ही प्रोत्साहन द्या. दुसरं, त्याला भरपूर लिहायला सांगा. आपली मुलं जी मार खातात ती मुख्य लिखाणामध्ये मार खातात. बरोबर. कारण तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं नाहीत तर मुख्य आपल्याला लिखाणाची तयारी आपण उत्तम रीतीने केली पाहिजे. त्यासाठी आपण जे काही लिहू ते त्या विषयातले जे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांना आपण दाखवून त्यांनी सांगितलेल्या चुका दुरुस्त करून ते पुन्हा लिहायला पाहिजे, पुन्हा लिहायला पाहिजे. ज्यावेळेला आपण असं लिखाणावरती आपला मुख्य फोकस ठेवू आणि लिखाण सुधारू त्यावेळेला आपलं यश नक्की आहे. आपण मुख्य जे कमी पडतो ते लिखाणामध्ये कमी पडतो. कारण आपण काय लिहितो ते आपल्याला स्वतःलाच जर वाचायला सांगितलं तर ते समजत नाही की मी काय लिहिलं आहे आणि त्यातनं काय मला सांगायचं आहे. तुमचं लिखाण हे असं पाहिजे की ते वाचल्यानंतर कोणालाही परत प्रश्न शिल्लक राहिला नाही पाहिजे. नक्की सर. शेवटी एक जाता जाता फक्त 2 गोष्टी विचारतो की आत्ता तुम्ही रिटायर झालात, परंतु रिटायर झाल्यानंतर अशा कुठल्या एखाद्या 2 गोष्टी आहेत की तुम्हाला असं वाटतं की या पोलीस खात्यामध्ये सुधारल्या पाहिजेत? मी त्याच्यात असं म्हणेन की नवीन येणाऱ्या पोलिसांनीसुद्धा ज्याला एक अपडेटिंग म्हणतात तर अशा प्रकारचं सतत अभ्यास करत राहणं आणि विशेषतः नवीन तंत्र जे आहे तर आपण चर्चा केली त्याप्रमाणे सायबर आहे किंवा फॉरेन्झिक्स आहेत, हे जे नवीन तंत्रज्ञान असलेले असे जे विषय आहेत त्यांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ते आत्मसात करायला पाहिजेत असं मला फार वाटतं. की ते जेवढे अप टू डेट राहतील तेवढे नक्कीच ते त्यांच्या कामामध्ये यशस्वी होतील. ते नक्कीच त्यांच्या जे काही त्यांना दिलेली जबाबदारी आहे ती जबाबदारी यशस्वी रीतीने पार पाडू शकतील असं. आणि दुसरं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी स्वतःचं आरोग्य
हे चांगलं सांभाळायला पाहिजे. अगदी बरोबर. आणि हे आरोग्य जर सांभाळायचं असेल तर त्याला आपण चर्चा केली त्याप्रमाणे स्वतःची शिस्तीमध्ये रोजचं जेवण, स्वतःची झोप, स्वतःचं खाणं, स्वतःचं जे काही प्रकार आहेत, व्यायाम आहे, ह्या सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे की ज्यामुळे ते निरोगी राहतील. करोना येवो न येवो आपल्याला मात करायचीच आहे. बरोबर. तर बऱ्याच वेळा असं होतं की बरेच विद्यार्थी अभ्यास करत असताना त्यांची स्वप्न असतात की पोलीस खात्यामध्ये जाऊन मी हे बदल करेल, मी ते बदल करेल, कारण लाल दिवा पाहिलेला असतो, वर्दीचं क्रेज असतं, बाकीची सगळी स्वप्न पाहिलेली असतात. परंतु ॲक्च्युअली परिस्थिती वेगळी होती. ज्यावेळेस ते खात्यामध्ये जातात त्यावेळेस त्यांना ते करता येत नाही का ते करत नाहीत, ही एक द्विधा मनस्थिती असते. बहुतांश वेळा बंधनं असतात, काही अडचणी असतात, त्यांना त्यांची स्वप्न साकार करता येत नाही. असं का होतं बऱ्याच वेळा? आणि काय आहे की ज्याला आपण एक सिनेमा म्हणून म्हणतो, तर त्या सिनेमामध्ये दाखवलेलं जे जग असतं हे एक प्रकारची लोकांची लोकरंजनासाठी म्हणून त्याच्यामध्ये काही ग्लॅमर आणलेलं असतं. बरोबर. वस्तुस्थिती जी असते त्याच्यामध्ये त्यातला एखादा अंश असतो, नसतो असं नाही, पण त्याच्यामागे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं. असं आहे, शेवटी यश तुम्हाला तेव्हाच मिळतं की जेव्हा तुम्ही चांगले कठोर प्रयत्न त्यासाठी केलेले असतात. बरोबर. मग ते अगदी साधा चोर जरी पकडायचा असेल तरी देखील त्याला खूप अभ्यास करायला लागतो. नक्कीच. मग त्या चोराची आम्ही ज्याला मोडस ऑपरेंडी म्हणतो किंवा कशा प्रकारचे हा गुन्हे करतो त्याचा अभ्यास करावा लागतो. कोण कोण हे असे गुन्हे करतात त्याचा अभ्यास करायला लागतो. तुरुंगात कोण होते त्यांचा अभ्यास करायला लागतो. अनेक गोष्टी असतात. या सगळ्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला एखादा मोठा दरोडा किंवा एखादी काही अवघड गोष्ट असते ती चांगल्या प्रकारे सोडवता येते किंवा त्याच्यात मार्ग काढता येतो. बरोबर. आणि हे करता येत नाही असं नाही. पोलीस खात्यात राहून नक्कीच, आता माझी जवळजवळ 39 वर्ष सर्व्हिस आहे. आम्हाला भरपूर प्रत्येक ठिकाणी यश मिळालं. म्हणजे ते अगदी अत्यंत अवघड अशा क्लिष्ट गोष्टी होत्या त्याच्यातसुद्धा यश मिळालं. ज्या सर्वसाधारण होणाऱ्या घटना असतात त्याच्यातही यश मिळालं. पण त्याच्या सगळ्याच्या मागे फार मोठा तुम्हाला अभ्यास करायची, प्रयत्न करायची तयारी असावी लागते. तुम्ही जर प्रयत्न करायला तयार असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं. बरोबर. नक्कीच. सर, यालाच लागून एक प्रश्न आहे की सध्या आपण पाहतो की पूर्वी दरोडे पडायचे, चोऱ्या व्हायच्या, परंतु आता हायटेक दरोडे पडायला लागले किंवा सायबरचे खूप गुन्हे वाढायला लागलेत, फसवणुकीचे गुन्हे सायबरमधून होत आहेत. याला आळा घालण्यासाठी किंवा याच्यातून वाचण्यासाठी तुम्ही तरुणाईला काय सल्ला द्याल? नाही, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की सायबरचे जे गुन्हे आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला तर विशेषतः 2 मुख्य गोष्टींमध्ये ते जास्ती घडताना आढळतात. एक तर आर्थिक बाबी आहेत. बरोबर. आणि दुसरं महिलांची फसवणूक. बरोबर. या बाबतीत आहेत. तर त्याच्यात आता आर्थिक फसवणूक जी आहे त्याच्यासाठी जसं तुमचा पासवर्ड हा वारंवार बदलत राहणे किंवा तो सहज कोणाला तो हॅक करता येईल अशा प्रकारचा पासवर्ड न ठेवणे किंवा ज्याला आपण म्हणतो की येणाऱ्या काही ईमेल्स असतील त्याच्याबरोबरच्या अटॅचमेंट्स असतील तर त्या तुम्ही न वापरणे किंवा न उघडणे, हे जे काही सायबरचे जे काही प्रिकॉशन्स आहेत तर ह्या प्रिकॉशन्स आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि त्यांचा वापर करायला पाहिजे. दुसरं असं आहे की महिलांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आपल्याला काही एखादा चुकीचा SMS येतो, काही वाईट संदेश येतो किंवा काही अश्लील अशा प्रकारे काही कॉमेंट्स येतात तर त्यावेळेला आपण न घाबरता ताबडतोब त्याच्याविरुद्ध तक्रार करायला पाहिजे. पण आपण जर तक्रार केली नाही तर आपल्याला काय त्रास होतो आहे कोणालाच कळणार नाही. अगदी बरोबर. आणि त्याच्यावरती काही उपायही करता येणार नाही. आज शासनाने अनेक प्रकारचे हेल्पलाईन्स किंवा ईमेल्स उपलब्ध करून दिलेले आहेत की ज्याचा वापर करून महिलांनी कुठल्याही प्रकारे होणारा अन्याय सहन न करता त्याच्याविरुद्ध ताबडतोब आवाज उठवायला पाहिजे. प्रिकॉशन्स तर घ्यायलाच पाहिजेत सगळ्या, पण तरीसुद्धा जर फसवणूक झाली तर ती लगेच तक्रारीच्या स्वरूपात कळवायला पाहिजे. नक्कीच सर, तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि वास्तववादी चर्चा आमच्यासोबत केली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.